संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः। ओंकाराय नमो नमः। स्वस्ति श्री गणनायको गजमुखो मोरेश्वर सिद्धिदः बल्लाळस्तु विनायकस्तखमढे चिन्तामणि स्थेवरे लेण्याद्रौ गिरिजात्मजौ सुवरदो विघ्नेश्वरश्चोधरे ग्रामे रांजण संस्थितो गणपति कुर्यात् सदा मंगलम् कुर्यात् सदा मंगलम् कुर्यात् सदा मंगलम्। एका रविवारच्या सकाळी विकास आणि विद्या आपापल्या मोबाईलमध्ये गुंतलेले होते. जणू काही दोघं एकाच घरात असून सुद्धा दोन वेगळ्या जगात राहत असल्यासारखे. ते बघून विद्याच्या मनात एक कल्पना आली आणि तिनं खोडकरपणानं विकासचा मोबाईलच लपवला. त्याच वेळी विकासच्या मनात सुद्धा तशीच काही कल्पना आली आणि त्यानं सुद्धा विद्याचा मोबाईल पोटमाळ्यावर ठेवला. थोड्या वेळानं दोघांनी एकमेकांच्या चेहऱ्यावर एक आश्चर्याचे भाव पाहिले. दोघेही आपापला मोबाईल शोधत होते. सुरुवातीला दोघांनी मनात गमतीनं घेतलं, पण हळूहळू टेन्शन वाढत गेलं, तणाव वाढत गेला. माझा मोबाईल गेला कुठं? विकास अस्वस्थ झाला. माझ्या नवीन पोस्टला लाईक्स किती आलेत ते बघायचंय मला. विद्या सुद्धा थोड्या घाबरलेल्या सुरात म्हणाली, माझा मोबाईल नाही म्हणजे मी जग हरले. आता तर मी स्वतःची स्टोरी अपडेट करणार होते. क्षणात त्यांचं आयुष्य थांबल्यासारखं वाटू लागलं. त्यांच्या मेंदूच्या प्रत्येक कप्प्यात विचारांचा गोंधळ उडालेला दिसला. त्यांचे श्वास गडबडू लागले. तासाभरानं दोघंही एकमेकांवर शंका घेताना आणि विचारताना दिसू लागले. तू घेतलास का? तू लपवलास का? हे नाटक पाहून त्यांना एकदम आपली फसवणूक झाल्याचंच लक्षात आलं. पण तेवढ्यात त्यांना एक आश्चर्य सुद्धा वाटलं. मोबाईल शिवाय एकमेकांशी बोलायला आता आपल्याला वेळ मिळाल्याचं त्यांच्या लक्षात आलं. ते हसले आणि विचारलं, आपल्याला असं का वाटतं की मोबाईल हरवला की आपलं जगच थांबतं? अखेर त्यांनी ठरवलं, काही काळ तरी मोबाईल बाजूला ठेवून खऱ्या जगाचा आनंद लुटू. त्या दिवशी मोबाईलशिवाय त्यांच्या गप्पांना एक वेगळीच मजेदार अशी खुमारी मिळाली. आणि त्यांनी अनुभवलं, कधीकधी मोबाईलशिवाय जगणं हा अनुभव सुद्धा खऱ्या जीवनाचा शोध असू शकतो. काही काही गोष्टी जीवनामध्ये आपण हरवून बसलेलो असतो. झाडांच्या, वेलींच्या, हिरव्या रंगांच्या छटा बघायला विसरून जातो.
रान फुलं बघायला विसरतो, रान मेवा चाखायला विसरतो. फेसाळलेल्या समुद्राच्या लाटांमध्ये खेळायला, नदीत विहिरीत पोहायला आणि शेतातल्या पाटाच्या पाण्यामध्ये रमायला आपण विसरून जातो. हेच ते निसर्गाचे हळवे सूर आपण कानात मनात साठवायला विसरून जातो. हेच ते सृष्टीचे हळवे सूर. सुरानो चंद्रमा चंद्रमा चंद्रमा. A Mobile Theft, a short story by Shailaja Patil. It's about the 3D mind. It's about anxiety and depression are self-creations. So we must learn to control and manage our emotions, anxiety, stress in a very beautiful way. Once upon a bustling morning, Ashmit Sen, a diligent young professional, found himself sprinting through the crowded streets of the city. He had just completed a long and intensive project and felt a sense of accomplishment, but was very tense. It was a rare morning where he allowed himself to relax and listen to his favorite inspirational podcast, I Am I, the 3D Mind. On his cell phone, as he walked distracted by a sudden nudge in the crowd, he didn't notice the subtle, swift motion of a hand slipping into his pocket. Moments later, he reached for his phone to answer a call and froze. His phone was gone. His phone was gone. Oh my God, my phone is gone. A wave of panic washed over him. His hands turned clammy. His heart pounded and a sudden anxiety swept through his mind. It was an anxiety attack. Replaying all the important documents, messages and contacts stored on that small device. In those first few minutes, his cell phone felt like an extension of his life, his very connection to work, his breath, his friends and everything he had planned. He could hardly think of anything but recovering it back. But as he paced around the street frantically, with anxiety, with depression, hoping to spot the culprit, he noticed people going about their business completely unbothered. The shopkeeper selling flowers, the mother holding her child's hand, the old man sipping tea, no one shared his sense of loss. Suddenly, a thought struck him. Was his entire life really inside that one device, the cell phone? Was this little machine so powerful that without it, he would lose his way, he would lose his life, he would lose all the possibilities of his life? The realization made him pause. Life was more than a set of tasks to complete on a screen, more than endless notifications and schedules. And though the panic lingered, it softened as he reminded himself that he could rebuild whatever he had stored. His mind slowly cleared and he breathed deeply, noticing the soft morning light, the quiet rhythm of the people moving past him, and the texture of life beyond the screen. Anxiety didn't vanish entirely, but he made his way back to work that day with a new understanding and a new beginning of his life. His phone was gone, but his life, with all its depth, beauty, and mystery, was still very much within his reach, and he resolved not to let any device dictate his peace again. Do not get hooked to tools. Get hooked on to patience and persistence and perseverance and resilience, and that is the essence of life. This story will teach us that we have to control our emotions, which do not matter sometimes in life. जब हमारा हृदय सकारात्मक भावनाओं से भर जाता है तो एक आंतरिक प्रकाश जागृत होता है जो संदेह की छायाओं को मिटा देता है, हमारे आत्मबल को सशक्त करता है और हमें हमारे उच्चतर स्व से जोड़ता है. दिस इज सेल्फ रियलाइजेशन, दिस इज सेल्फ इंटीग्रेटेड अवेयरनेस,
When our hearts fills with positive emotions, what are emotions? Emotions are energy into motion. We should always awaken the positive emotions. When we awaken our positive emotions, we awaken an inner light that dissolves shadows of doubt, strengthens our spirit, and aligns us with our higher self, that is self-realization. We should understand ourselves and we should always be in self-integrated awareness. कवी ढोबळे यांची एक 4 ओळी. सागर पोहत बाहुबळाने, नाव तयास मिळो न मिळो रे. जो करी कर्म अहेतू निरंतर, वेद तयास कळो न कळो रे. स्वयेच जो तेजो निधी तरणी, तद्गृही दीप जळो न जळो रे. आणि ओळख पटली ज्यास स्वतःची, देव तयास मिळो न मिळो रे. एक सुंदरशी कविता. आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे, मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे. आयुष्याची सकाळ माझ्या खरेच सुंदर गेली, आयुष्याची सकाळ माझ्या खरेच सुंदर गेली. संध्येची मज फिकीर नाही, दुपार बाकी आहे. आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे, मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे. Here is a short story which has got a moral. Fear, no fear. She sat in a room consumed by worries of things that might go wrong. What if I fail in my IAS exams? What if they judge me? These doubts filled her mind, growing larger with each fearful thoughts, forming a storm of worry. But then a gentle realization dawned. What if my fears are just illusions? She paused, recognizing that her worries weren't reality, they were only shadows cast by her mind. Taking a deep breath, she opened the window, letting in the light and fresh air. She decided to act with faith instead of fear, taking one small step at a time, moving forward regardless of her doubts. And as she did, the storm of anxiety cleared, replaced by a calm strength. She learned that courage isn't the absence of fear, but the decision to trust oneself and take that step forward despite it. Moral of the story: courage overcomes fear when we trust ourselves and we take our actions. Here is a short story from the book Inspiring Stories, the author G. Francis Xavier. Those who love have no fear. A soldier approached his commanding officer, seeking his permission to fetch his friend who had not yet returned from the battlefield. The officer refused to let go, stating that the soldier's friend was probably already dead. There was no point in going out and losing your life too, the officer said. Unmindful of the consequence, the soldier went and returned only an hour later, mortally wounded and carrying his dead friend. The officer was furious. I told you he was dead. Now I have lost both of you. Tell me, was it worth to go out there just to bring back a corpse? The soldier replied, Oh, it was, sir. When I got to him, he was still alive. He said to me, Jack, I was sure you would come. Love has no fear. Humanity survives purely because of the love we have for each other. If we weren't for love, we would have perished a long time ago. साक्षात ज्ञानाला ज्ञानेश्वर माऊलींच्या मनामध्ये निर्माण झालेली या परब्रह्माबद्दल, या परब्रह्माने निर्माण केलेल्या निर्मितीबद्दलचे जे दुःख आहे ते या ठिकाणी ज्ञानदेवाने प्रकट केले आहे. विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले, विश्वाचे आर्त माझे मनी प्रकाशले, अवघेची जाले देह ब्रह्म, आवडीचे वालभ माझेनी कोंदाटले, नवल देखिले नभाकार गे माय, बाप रखुमा देवीवरू सहज निटू झाला, हृदयी निटावला ब्रह्माकारे, विश्वाचे आर्त माझे मनी प्रकाशले,
अवघेची जाले देह ब्रह्म, अवघेची जाले देह ब्रह्म, विश्वाचे आर्त माझे मनी प्रकाशले. ही एक छोटीशी गोष्ट भीतीवर मात करायला शिकवणारी. ती तिच्या खोलीत बसून विचारांच्या गोंधळात अडकली होती. काय होईल जर मी चूक केली? लोक काय विचार करतील? मनातल्या प्रत्येक शंकेनं तिचा आत्मविश्वास ढासळवला आणि तिच्या मनात भीतीचं एक मोठं वादळ तयार झालं. पण अचानक एक विचार तिच्या मनात आला. कदाचित हे सगळं भय कल्पनेतलं आहे, सत्य नव्हे. तिने विचार केला, माझे विचारच या भीतीचे मूळ आहेत. तिने खिडकी उघडली, बाहेरचा गारवा अनुभवला. तिनं ठरवलं, भीतीत न अडकता पुढे जायचं. हळूहळू तिची भीती शमली आणि तिच्या मनात नवी शांतता आली. तिला समजलं की भीती दूर करणं म्हणजे साहस नव्हे, तर भीती असूनही आत्मविश्वासानं वाटचाल करणं हेच खरं साहस आहे. खरं धैर्य म्हणजे आपल्यातील भीतीवर मात करून आत्मविश्वासाने पुढे जाणं. डरना याने धीरज खोना. वो अपने कमरे में बैठी हर छोटी छोटी बात पर सोचते हुए परेशान थी. अगर मैं असफल हो जाऊं तो लोग क्या कहेंगे, लोग क्या सोचेंगे? ये विचार उसके मन में शंका और डर का तूफान ले आए थे. तभी एक शांत विचार ने उसे रोका. शायद मेरे डर वास्तविक नहीं है, बस मन की कल्पना है. यस, फियर इज अ स्टेट ऑफ माइंड. उसने गहरी सांस ली और सोचा, ये डर बस मेरे मन में एक भ्रम है. उसने खिड़की खोली. ताज़ी हवा और सूरज की रोशनी अंदर आने लगी. उसने ठान लिया कि जो भी हो वो अपने संदेहों के बावजूद आगे बढ़ेगी. धीरे धीरे उसका डर कम हुआ और मन में शांति आ गई. उसे समझ में आया कि सच्ची बहादुरी का मतलब डर के बिना जीना नहीं है, बल्कि डर के बावजूद आगे बढ़ना है. Dear ones, why do we feel sad? Why are we all in anxiety? Why are we all depressed? When the world is such a beautiful place to live, we have the beautiful nature, the trees, the flowers, the fragrance, the people, the relations, and everything that God has created is love. We are the embodiments of love, and we must always remember that we should choose our words. You should choose everything that is beautiful, everything that is creative, and every emotion that will create happiness, peace, and bliss in our minds. We must listen to good music, to poems, and always remember one thing. We must all listen to the lyrics of the poems, of the ghazals, of the songs, which have a very deep meaning, and it leads to the creativity and the beauty of the Lord and the Beloved, who is love. It is Sufism. You must listen to the lyrics of everything. Even your conversation is a beautiful lyric. The ghazal is a beautiful lyric. The shairi is a beautiful lyric. Today I present a beautiful lyric of Lata Didi, Lag Ja Gale. Lag Ja Gale, lag ja gale कि फिर ये हंसी रात हो न हो. शायद फिर इस जन्म में मुलाकात हो न हो. लग जा गले से. हमको मिली है आज ये घड़ियां नसीब से. जी भर के देख लीजिए हमको करीब से. फिर आपके नसीब में ये बात हो न हो. फिर इस जन्म में मुलाकात हो न हो. लग जा गले कि फिर ये हंसी रात हो न हो. पास आइए कि हम नहीं आएंगे बार बार. पास आइए कि हम नहीं आएंगे बार बार. बाहें गले में डाल के हम रोले जार जार. आँखों से फिर ये प्यार की बरसात हो न हो.
शायद फिर इस जन्म में मुलाकात हो न हो, लग जा गले कि फिर ये हंसी रात हो न हो, शायद फिर इस जन्म में मुलाकात हो न हो, लग जा गले, लग जा गले, लग जा गले। चलो एक बार फिर से अजनबी बन जाए हम दोनों, चलो एक बार फिर से अजनबी बन जाए हम दोनों। न मैं तुमसे कोई उम्मीद रखूं, न मैं तुमसे कोई उम्मीद रखूं दिल नवाजी की, न तुम मेरी तरफ देखो गलत अंदाज नजरों से, न मेरे दिल की धड़कन लड़खड़ाए मेरी बातों से, न जाहिर हो तुम्हारी कश्मकश का राज नजरों से। चलो एक बार फिर से अजनबी बन जाए हम दोनों। तुम्हें भी कोई उलझन रोकती है पेशकदमी से, तुम्हें भी कोई उलझन रोकती है पेशकदमी से, मुझे भी लोग कहते हैं कि ये जलवे पराए हैं। मेरे हमराह भी रुसवाई है मेरे माजी की, तुम्हारे साथ भी गुजरी हुई रातों के साए हैं। चलो एक बार फिर से अजनबी बन जाए हम दोनों। तारुफ रोक हो जाए तो उसको भूलना बेहतर, ताल्लुक बोझ बन जाए तो उसको तोड़ना अच्छा। वो अफसाना जिसे अंजाम तक लाना ना हो मुमकिन, वो अफसाना जिसे अंजाम तक लाना ना हो मुमकिन, उसे एक खूबसूरत मोड़ देकर छोड़ना अच्छा। चलो एक बार फिर से अजनबी बन जाए हम दोनों, चलो एक बार फिर से अजनबी।